राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकींचा आज निकाल। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात। कोण सत्ता राखणार याकडे राज्याचं लक्ष। चंद्रपूर महापालिकेसाठी भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर। 6.25 वर्षांच्या महापौर पदाचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटीत दाखल। कामाख्या देवीचं घेणार दर्शन। जातनिहाय जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्यानं ओबीसी नेते आक्रमक। 17 फेब्रुवारीपासून नागपुरात आंदोलन सुरू होणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची घोषणा। कोकणातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची आज यात्रा। राज्यभरातून भाविकांची उसळली गर्दी। नेते मंडळीही लावणार हजेरी। आणि अंडर 19 विश्वचषक विजेती टीम इंडियाचं मायदेशी आगमन। मुंबई विमानतळावर चॅम्पियन्सचं जंगी स्वागत। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला दिवसभरातली मोठी बातमी। राज्यातील 12 जिल्हा परिषदा 125 पंचायत समित्यांची मतमोजणी आज होणार आहे। या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान झालं होतं। निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7438 उमेदवार आपलं नशीब आजमावतायत। जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2624 तर पंचायत समितीसाठी 4814 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय। जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे। तर आज राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान झालं होतं। निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7438 उमेदवार आपलं नशीब आजमावतायत। पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटी दौऱ्यावर आहेत आणि त्यांचं गुवाहाटीच्या आजारा विमानतळावर आगमन झालं। एकनाथ शिंदे आज सहकुटुंब कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। शिंदेंचा हा एक खासगी आध्यात्मिक दौरा असल्याचं सांगण्यात येतंय। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस देखील आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे भाजपला अच्छे दिन आल्याचं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं। संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। संघाच्या स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमांमुळे अच्छे दिन आल्याचं ते म्हटलं। ये सब धीरे धीरे इमरजेंसी, राम जन्मभूमि आंदोलन, गुरुजी जन्मशती, विवेकानंद सार्धशती, अपना पसीना बहाकर हमने अपने सपोर्ट बेस को बढ़ाया। तो हमारे अच्छे दिन तो उसके बलबूते आए, आप लोगों का स्नेह विश्वास और हमारे स्वयंसेवकों का अखंड परिश्रम। अब भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए ऐसा नहीं है, उल्टा है। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातमी अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। रत्नागिरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय। मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे। आमदार भुमरेंनी अल्पवयीन मुलाला मतदान कक्षात नेल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे। या प्रकरणात केंद्र प्रमुख दिलीप निर्वडे यांच्यासह संबंधित मतदान अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले।
भाजप नेते नवनीत राणांनी तेलंगणामध्ये प्रचार केला। यावेळी त्यांनी तेलंगणातून एमआयएमला काढून टाका आणि देशाला वाचवा असं आवाहन केलंय। तर भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावं लागणार असल्याचंही त्या म्हटलंय। नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडलं। या प्रकल्पामुळे जलद कार्गो सुविधा, आधुनिक लॉजिस्टिक आणि कोल्ड चेन व्यवस्था होणार आहे। यामुळे द्राक्ष, कांदे, डाळिंब यासारख्या कृषी उत्पादनांची निर्यात अधिक वेगवान होणार आहे, अशी भावना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केली आहे। जेजुरी गडावर बैल उधळल्यानं भाविकांची धावपळ उडाली। पूजेसाठी शर्यतीचा बैल जेजुरी गडावर आणण्यात आला होता, मात्र अचानक बैल उधळला आणि सैरावैरा धावत सुटला आणि त्यामुळे भाविक घाबरले आणि धावपळ उडाली। सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांची चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। जळगावच्या नशिराबादमध्ये गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी फुगडी, लेझीम आणि गरबा खेळत दिंडीला विशेष रंगत आणली। दरम्यान मोठ्या संख्येनं भाविक दिंडीमध्ये सहभागी झाले होते। रत्नागिरीच्या कशेळी गावात गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच विधिवत अभिषेक आणि होम हवनानं मंदिरातील वातावरण भक्तिमय झालं होतं। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आणि आता नागपुरातून एक मोठी बातमी। नागपुरात संविधान चौकात 17 तारखेला ओबीसी संघटना धरणे आंदोलन करणार आहेत। नागपुरात ओबीसींच्या प्रश्नांसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। सकल ओबीसी महामोर्चाच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। जातनिहाय जनगणनेत ओबीसींचा कॉलम नसल्यानं ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात। जनगणनेमध्ये या तांत्रिक त्रुटीमुळे ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। तसंच यूजीसीच्या नव्या धोरणांवर देखील बैठकीत चर्चा झाली। ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यभरात आता आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आणणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। त्यामध्ये एससी/एसटी बरोबर ओबीसी हा कलम का नाही? ओबीसी जर जनगणना होत नसेल उद्या ओबीसीच्या आरक्षणाचं काय? तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसीमध्ये येणारे जे आत्ता अडथळे आहेत, जे जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगर किंवा इतर ठिकाणी निवडणुका थांबलेल्या आहेत, मग ह्याचं काय? आणि त्याबरोबरच ओबीसीच्या आरक्षणाचं तर विषय संपुष्टातच येईल। म्हणून हे सर्व अन्यायकारक दोन विषयाला घेऊन खूप चर्चा झाली आणि